आदिवासी समाजासाठी भवन उभारण्याच्या मागणीला आता आश्वासनाची जोड मिळाली आहे। आदिवासी भवनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे श्रेया कदम यांनी स्पष्ट केले। कुणबी समाजाच्या भवनासाठी योगेश कदम यांनी स्वतःची खासगी जागा देऊन प्रत्यक्ष प्रश्न सोडवला। त्याच धर्तीवर आदिवासी समाजालाही हक्काचे भवन मिळावे अशी भूमिका श्रेया कदम यांनी मांडली। शासनाच्या GR नुसार आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करून देत भवन उभारणीसाठी 1 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली। हो, खूपच बरं वाटलं दादाचं काम आणि पहिल्यापासून जे माहिती पण तालुका जे बांधणी केलेली आहे की योजनाच्या पूर्ण पाठी मागे आहे ते आज या मेळाव्यावर सिद्ध झालं। आणि आदिवासी बांधव किंवा आपले समाजाचे सगळे जे घटक आहेत ते सगळे आमच्या भाईंच्या आणि दादाच्या मागे नेहमी असतात, हे आज या मेळाव्यातून सिद्ध झालं। आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत, जे शासकीय अधिकारी आहेत, त्यांनी एवढं छान म्हणजे कार्यक्रम जोडून मांडला, त्यामुळे त्यांचेच पण सगळ्यांच्या मी मला वाटतं पहिल्यांदा कुठली गोष्ट कशी करायची ही आम्ही रामदास भाईंकडनं शिकली आहे। त्याच्यावरती पाय ठेवून योगेश दादांनी मला वाटतं कुणबी समाजाचा मोठा प्रश्न म्हणजे कुणबी भवन हा तुम्ही सगळ्यांना बघितलंय की कशी आपली खासगी जागा देऊन आज सुंदर तिकडे कुणबी भवन बनतंय, त्याचं काम सुरू आहे। आणि अख्खा कुणबी समाज हा मला वाटतं खूप आनंदात आहे। तोच आनंद आज मला वाटतं आपल्या आदिवासी समाजाला भेटला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं शासनासोबत माझं बोलणं चालू आहे। पण बघूया GR काय म्हणतो, पण शासन जागा देऊन मला वाटतं 1 कोटीपर्यंत बांधण्यासाठी सुद्धा देतो। आणि त्याच्यावरती मी सांगितलेलं आहे की ते तर करूच, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही निधीची कमतरता असली तर रामदासभाई आणि योगेश दादांच्या माध्यमातून नक्कीच आपण करू।